गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझे सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज, माझे आई वडील सासू सासरे यांना विनम्र वंदन करते आणि आजच्या या एपिसोडला प्रारंभ करते. आपण तिसऱ्या अध्यायापर्यंत आलो होतो. नवनाथ भक्तिसार अध्याय 3. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मच्छिंद्रनाथांच्या जन्मापासून सुरू झालेल्या या पोथीचा प्रारंभ त्यांच्या पराक्रम, त्यांचं शौर्य आणि शाबरी मंत्रांचं निर्मितीसाठी सर्व देवदेवतांचं वचनबद्ध करून घेऊन जगत कल्याणाचा प्रवास आमच्या या मच्छिंद्रनाथाने सुरू केला. हा प्रवास करत असताना तेव्हा काही हेलिकॉप्टर्स नव्हते, तेव्हा काही विमानं नव्हती. पदभ्रमण करत करत सगळ्या जगताला आपल्या कवेत घेत, समाजाचं अवलोकन करत, समाज दूर करण्यासाठी असे हे नाथजींनी आपले आयुष्य केवळ जगासाठी समर्पित केलं. कुठेही लौकिक पातळीवरचा त्यांचा प्रवास हा स्वतःच्या आत्मप्रौढीत आहे असं तुम्हाला कधीच दिसणार नाही. मीपणात सामावलाय हा कधीच दिसणार नाही. त्यांचा हा पदभ्रमण, त्यांचं हे ज्ञान, त्यांच्या जगाच्या कल्याणासाठी केलेलं तप म्हणजेच यांच्या चरित्र गाथा आहेत, नवनाथांचं दर्शन आहे. या परंपरेमध्ये निर्माण झालेले सर्व नाथजी, त्यांच्या चरित्र गाथा, त्यांनी निर्माण केलेले पुढचे शिष्य हाच नाथ परिवार आहे. आणि या परिवारातच त्यांनी असंख्यांना सामावून घेतलं. मग ते राजे आहेत, ते नजी आहेत, ते सामान्य माणसं आहेत, तिथे स्त्रिया आहेत, तिथे शेतकरी वर्ग आहे, तिथे कोण नाहीये, राजवाड्यातले राजे आहेत. म्हणजे धर्म, जात, पंथ, गोर, गरीब, श्रीमंत अशा या सामाजिक बंधनात न अडकता, या बंधनांना झुगारून मानवी मनाच्या उत्क्रांतीसाठी, मनाच्या चित्ताच्या विकासासाठी आणि जीवनाचं परिवर्तन होण्यासाठी या सर्व नाथजींचं हे समर्पित जीवन, हे साहित्य, ह्या साहित्यातलं ज्ञान हे खरोखर अचाट आहे, अफाट आहे. आणि म्हणूनच आपल्याला जेव्हा एखादे सद्गुरू लाभतात, या सद्गुरूंच्या सहवासातून लाभलेला सहवास, लाभलेला सत्संग, त्यांची सहज अवस्था, सहज अवस्थेतून मुखातून बाहेर पडलेले शब्द, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर छानपणे उमटत असतात. आणि ते उमटलेले ठसलेले शब्द हे खरोखर अफाट आणि अचाट असतात. एक थोडस वेगळ्या उदाहरणातून तुम्हाला पटवून देते. आम्ही सिंधुदुर्गला गेलो. त्या ठिकाणी सिंधुदुर्गवर एक ऐतिहासिक किल्ला बघायला गेलो. तिथे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. खूप शिरून थकून गेल्यानंतर त्या मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर माझ्याबरोबर माझं कुटुंब, मुलगी आणि माझे मिस्टर होते. माझा पाय थोडा त्यावेळेस दुखतच होता. तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही पुढे जा, मी थोड्या वेळ या मंदिरात बसणार आहे. ते म्हणाले ठीक आहे. लोकांना वाटेल शिवाजी महाराजांचं मंदिर ते काय मंदिर असतं का? खरं सांगू, स्वराज्याच्या साठी सर्वस्व देणाऱ्या या शिवाजी महाराजांना संत रामदासांचा, तुकारामांचा फार मोठा वरदहस्त होता. तुळजापूरची देवी ही त्यांची कुलस्वामिनी होती. आणि कोणत्याही युद्धाला सामोरं जात असताना ते आपली तलवार आपल्या कुलस्वामिनी पुढे ठेवायचे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मग पुढे जायचे. आणि त्या तलवारीतली, त्यांच्या हातातली
शक्ती ही त्या कुलस्वामिनीची असायची, त्या थोर संतांच्या आशीर्वादाची असायची. आणि ते जे करत होते त्यांचा हेतू स्वच्छ होता, स्वराज्याची निर्मिती. आणि सगळ्यांना बरोबर उभं केलेलं हे महाराष्ट्रातलं त्यांचं किल्ल्यांचं आणि कर्तृत्वाचं वैभव हे फार मोठं आहे. अशा या व्यक्तीचं मंदिर म्हणजे त्या मंदिरात असणाऱ्या व्हायब्रेशन्स किती मोठ्या अचाट आणि अफाट असतात हो. मी तिथे जाऊन बसले, आत गेलो आम्ही सगळेजण, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. सगळीकडेच मूर्त्या असतात, तशी त्यांचीही तिथे मूर्ती होती, त्यांच्या तलवारी होत्या. आणि ते सगळं बघितलं, दोन डोळ्यांच्या कॅमेऱ्यात ते साठवलं आणि मनापासून नतमस्तक झाले. त्या शूर वीर पराक्रमी अशा महापुरुषाला वंदन करताना वाटलं, या जगातावर या भूतलावर अनेक विभूती जन्माला येतात. काही जण तलवारी चालवतात वेगळ्या कामासाठी. मच्छिंद्रनाथांनी सुद्धा युद्ध केलं, यांनी सुद्धा युद्ध केलं. युद्ध एकच होतं, माणसं वेगळी होती. युद्ध एकच होतं, हेतू सारखाच होता, जगत कल्याण. आपण हिंगला देवीचं पाहिलं. अशा वेगवेगळ्या देवतांना आपण भेटणार आहोत. आणि मग त्या मंदिरात बसल्यावर मी तिथे बाहेरच्या एका खुर्चीवर 5 मिनिटं डोळे मिटून बसले. का बसले त्या क्षणाला मला माहिती नाही, पण असं वाटलं, ज्या हातात, ज्या शक्तीत, ज्या रोमारोमात, ज्या कणाकणात कुलस्वामी तुळजा माता भरलेली आहे, सगळ्या जगताचं हित भरलेलं आहे. या किल्ल्यांवर आपण बघा, आता लिफ्टच्या सोयी झाल्यामुळे 4 जिने चढून जाणं उतरणं हल्लीची माणसं कमी करतात. पण हे पूर्वीचे शूर वीर योद्धे या गडागडांवर जात होते. सोपं नव्हतं हो हे, खरंच नव्हतं. मग एवढी ताकद, एवढी शक्ती यांच्यात येते कुठून? आणि त्या मंदिरात मी बसले डोळे बंद करून. आणि त्यानंतर जेव्हा 10 मिनिटांनी आपोआप डोळे उघडले गेले, शरीराचा शिणवा कुठेतरी निघून गेला होता, दुखरा पाय थांबला होता. आणि त्या क्षणाला वाटलं, अरे हे साक्षात शूर योद्ध्याचं, एका सारस्वताचं, एका तपस्व्याचं मंदिर आहे. हे मंदिर शिवाजी राजे म्हणून जरी सगळीकडे प्रसिद्ध असले, तर या मंदिरात वसलेली यांची, शिवरायांची ही शक्ती ही एक साधी सुधी शक्तीच नाहीये. या शक्तीपुढे नतमस्तक होताना त्या राजांना मी विनम्र अभिवादन केलं आणि म्हटलं, महान आहात. चरित्र ग्रंथातनं विद्यार्थ्यांपर्यंत जाता लोक त्याच्यावर व्याख्यान करतात, अभ्यास करतात, शिवाजी महाराज की जय असा जय जयकार करतात. पण या जय जयकारात सामावलेली तुमची आध्यात्मिक आणि सामाजिक शक्ती, तुमच्या सात्विक इच्छा शक्तीचा धबधबा आहे. म्हणजे या भूतलावर जन्म घेत असताना हे शूरवीर राजे वेगवेगळ्या विभूतीतून या भूतलावर येतात आणि जगताचं कल्याण करतात. तसं या नवनाथांनी या भूतलावर जन्म घेतला. आणि आज या 20व्या 21व्या शतकातही आपण बघतो, अनेक राजे आहेत ज्यांच्या स्वरूपातले मागच्या जन्मातले अनेक विभूती या भूतलावर जन्माला आले. त्याच्यातलेच आमचे एक श्री देवेंद्रनाथ महाराज, प्रत्यक्ष कार्यनाथांचा अवतार. आणि म्हणून सद्गुरूचा जर सहवास तुम्हाला असेल, तर आपल्या पैशाच्या धनासाठी झिजवलेल्या शरीराला या नाथ गुरु मंत्राचा काय महिमा आहे हे अनुभवल्याशिवाय समजत नाही, या गुरु सहवासाशिवाय समजत नाही, आणि या नाथ शक्तीतल्या त्याच्या ज्ञानाशिवाय समजत नाही. आणि म्हणून खगेंद्रनाथ त्यांच्या सिद्ध काव्यात ना आपल्याला सांगतात, उगाच काळे शिनवितोस देह, उगाच काळे शिनवितोस देह, फिरतोस तीर्थक्षेत्रा क्षेत्रातून.
जातोस मठमंदिरी अन साधू संतांजवळी, परी न मिळे तुला शिदोरी. बघा, शिदोरी हा शब्द किती छान आहे ना, खूप जुना असणारा आपला प्राचीन शब्द. पूर्वी आपण प्रवासाला निघाल्यावर घरची लोक, आज बाहेर वडापाव मिळतात, सगळं 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 मिळतं प्रवासात. अगदी आम्ही ते जिभेवर चाटून चाटून खातो. आणि आम्हाला जिभेचे चोचले असतातच, पोटही भरायचं असतं. आणि बाहेरचं खाण्यातला आनंद फार असतो हो आम्हाला हल्ली. फार म्हणजे फारच आहे हो, घरचं नकोच असतं आम्हाला. पण शिदोरी ही जी पूर्वी दिली जायची ना, ही शिदोरी काय होती? तर दशम्या असोत, भाकरी असोत, परोठे असोत, सगळे असे बांधून दिले जायचे. आणि आई म्हणायची, अगं ही शिदोरी ठेव, प्रवासात उपयोगी पडेल. तेव्हा कोणी असं म्हणायचं नाही, नको ग आई, बाहेर मिळतं सगळं, नको मला. आईनी दिलेल्या पदार्थांची जाणीव आणि त्या शिदोरीतला भाव म्हणजे जीवनात प्रवास करत असताना पोट भरण्यासाठी घर केलं हे सात्विक अन्न असायचं, त्याला आपण शिदोरी म्हणायचो, हो की नाही? मग सद्गुरु देतात ती शिदोरी कोणती असते हो? तर ही शिदोरी आपल्या जीवनाच्या प्रवासातलीच असते. मग हा जीवनाचा प्रवास कसा आहे? आपलं रोजचं दिनचर्या आहेत, पण त्या दिनचर्येत आपले व्यवसाय आहेत, आपल्या नोकऱ्या आहेत, आपली शिक्षण आहेत, आपले नातेसंबंध आहेत, आपले ऋणानुबंध आहेत, शेजार पाजार सगळं आहे, समाजातल्या मित्रमैत्रिणी आहेत. हे घेत घेत आपण जीवनातले एक एक दिवस पुढे घालवतो. पण ते करत त्या जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान हवं, सद्गुरूच्या शब्दांची शक्ती हवी, उपासनेतला प्राण हवा आणि ज्ञानाचं पंचामृत हवं हो. आणि मग हे कोण देतं आपल्याला? आपले सद्गुरू देतात, आई वडिलांचे संस्कार देतात, आपलं सुसंस्कृत जीवन देतो. मग आपले संस्कार, सुसंस्कृत जीवन, आपलं ध्येय, आपलं मन, आपले विचार, ह्या सगळ्याला कुंपण कशाचं हवं? तर सद्गुरूंच्या सहवासाचं, सदनि सदनिष्ठेचं, त्यागाचं. जीवनात नेमकं काय करायचंय, आपल्याला कुठून कुठे जायचंय, आपला प्रवास नेमका काय हवा आहे, आणि त्या प्रवासात आपल्याला आपलं आत्मबोल आत्मसंशोधनातून कसं बलशाली करायचंय, आणि त्याला सद्गुरूंचं अधिष्ठान म्हणजे भक्ती आणि श्रद्धा, या दोन डोळ्यांची गरज असते. आणि या दोन डोळ्यात म्हणजेच पंचेंद्रियात आणि ज्ञानेंद्रियात, या सत्संगातून आणि उपासनेतून अंजन घालण्याचं फार मोठं काम आपले सद्गुरू करत असतात. आणि ही शिदोरी घेऊन आपल्याला आपल्या जीवनाचा प्रवास पुढे न्यायचा असतो. म्हणूनच आर्वीकर नावाचे एक फार मोठी योगी या भूतलावर होऊन गेली. त्यांचे 5 खंड प्रकाशित झाले आणि त्या खंडातून नाथ पंथातल्या एक एक संज्ञा त्यांनी उलगडत नेल्या. चित्त म्हणजे काय, बिंदू त्राटक म्हणजे काय, मन म्हणजे काय, हे सगळं समजावण्याचं काम सद्गुरूंच्या नी दिलेल्या शिदोरीतूनच होतो हो. आणि मग जीवनातल्या प्रवासात ही शिदोरी आपलं उदरभरण आणि आपलं मनभरण करते. आणि म्हणूनच ही जी शिदोरी आहे ही बरोबर घेऊन भुके तहानेने व्याकुळ होतोस, धन दौलत संपवून कष्टवितोच शरीर, तरी न मिळे खरात मार्ग तुझ, चंचल मनाची विवंचना तुझी, दुःखी समस्यांची भरली गाठोडी, ती वरती घेऊन ओझे, फिरतोस तू उगच दारोदारी, कर्म तुझे प्रारब्धातून, न मिळे वाट अजून खरी, भिरभिरणाऱ्या भोवऱ्या समान, फिरवतोस तू चहू करे. बस बस बस, बस आता तरी स्वस्त एका जागी, बस
बस बस बस आता तरी एका स्वस्त जागी, प्रारब्धानुसार समय येई जवळी, गुरु शोधण्या नको फिरू, मिळेल तुझं सद्गुरु देवेंद्र मठान मठांतरी. बाबागिरीच्या या व्यवसायात अडकू नकोस. तुझं आहे तुझ्यापाशी, तेच त्यातच तू राहा आणि तुझ्या सद्गुरूंचा शोध हे तुझ्यातल्या हृदयात असणाऱ्या तुझ्या आत्मशक्तीचा शोध तुला मिळेल आणि त्याच पावलांवर तू पुढे जा. हे सांगणारी आमची नवनाथ भक्तीचा या चरित्र ग्रंथाची गाथा. आणि म्हणूनच या गाथेचा अभ्यास करत असताना आपण तिथे वेगवेगळ्या भेटणार आहोत, वेगवेगळ्या नाथांना भेटणार आहोत. आपण नाही हो भेटणार, ते आपल्या भेटीला येणार आहे. तुम्ही जशी जशी पोथी पुढे वाचत जाल तसं तुमच्या लक्षात येईल, अरे या अध्यायात ह्याच्याशी युद्ध आहे, या अध्यायात ह्याच्याशी मिलाप आहे, या अध्यायात ह्याच्याशी वचनबद्धता आहे, या अध्यायात हे नवीन नाथ आले, अरे बापरे हे कोणते नाथ. त्यांना पोथी आणि नाथ सम्राट नावाने सगळ्यांना ठाऊक आहे हो, पण त्या अध्यायातले हे नवनाथ कोण. जसं शाळेमध्ये सगळे शिक्षक असतात, मुख्याध्यापक असतात, ते म्हणजे आदिनाथ असतात आणि बाकी शिक्षक हे विषय शिकवत असतात. त्यांची ओळख आपल्याला करून दिली जाते. या विषयाचे अमुक एक शिक्षक, त्या विषयाचे अमुक एक शिक्षक. तसे आमच्या नवनाथांमधले हे सगळे नाथ, त्यांचा परिचय, त्यांची विचारांची समृद्धी, कार्याचं कर्तृत्व, एकामेकाशी असणारं घनिष्ठ नातं आणि या नात्यातून उलगडत जाणारा हा नाथ प्रपंच. छान आहे हे सगळं. वेगवेगळे नाथ येतात आपल्या भेटीला. आपण फक्त नजरेत साठवायचे, हृदयात ठेवायचे, मुखाने नामजप करायचा, त्यांच्या चरणाशी राहायचं आणि ज्ञानाने वाटलेलं ज्ञान आपल्या समाविष्ट करून आपल्या जीवनात कसं आचरणात आणता येतील हे बघायचं. लहान मुलांना जशा गोष्टी सांगितल्या जातात ना, तशा या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत अहो. एकेकाचा जन्म, त्या जन्माचा असणारा प्रवास, काही गूढ गोष्टी आहेत ते तत्वज्ञान आहे, काही गूढ गोष्टी आहेत ते साधनेतून जाणारी ही उच्च अवस्था आहे आणि त्याच्यातूनच बाहेर येणाऱ्या या छोट्या गोष्टी. तुम्ही मला सांगा, पूर्वी हिसाब नीती सांगितली जायची की नाही? त्या हिसाब नीतीतल्या सगळ्या खऱ्या होत्या का हो? किंवा त्या सगळ्या खऱ्या गूढ कोणी शोधायचा प्रयत्न केला का? नाही. पण त्याच्यातले असणारे बोध हे आपल्या मनोरंजन पण करायचे आणि आपल्या जीवनात एक छान गोष्टी समजावून द्यायचे. तसं नवनाथांच्या या कथा ह्या सत्यतेच्या मार्गावरच्या आहेत हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यातल्या साधनेचं तत्व आणि त्या साधनेच्या तत्वातनं उलगडत जाणारं नाथ तत्व हे त्यांच्या चरित्रातून आपण बघणार. कारण ती एक शब्दांची फार मोठी शक्ती आहे. तर आज आपण प्रथम या सगळ्या नाथांची ओळख करून घेऊया आणि ती ओळख करून घेत असताना त्या नाथांचं स्वरूप आपण बघणार आहोत. धन्यवाद.